अहमदाबाद येथील दुर्घटनेतील मृत्यू पडलेल्या नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी त्यांच्या परिवाराच्या सहभागी होतो। आज उपस्थित असलेले सर्व माझ्या पत्रकार बांधवांना पासून स्वागत करतो। आदिवासी विभागाच्या माध्यमातून 16 तारखेला होऊ घातलेल्या शैक्षणिक वर्ष आणि दिवसाच्या निमित्तानं आदिवासी विकास विभागानं अतिशय चांगला आणि धोरणात्मक निर्णय यावर्षी घेतलेला आहे। दिनांक 16 तारखेला होऊ घातलेल्या शैक्षणिक सत्राच्या दिवशी प्रथम दिवशी आदिवासी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, आदिवासी विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला ज्या दिवशी प्रथम दिवस शाळेचा आहे त्या दिवशी सर्वांनी शासकीय आश्रम शाळेमध्ये जाऊन प्रवेश उत्सव साजरा करावा असा निर्णय घेतलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावं, पालकांमध्ये एक सहानुभूतीचं आणि प्रेमाचं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे। सोबतच आदिवासी विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे आदिवासी विभागातून दिनांक 16 प्रवेश उत्सव शासकीय आश्रम शाळेमध्ये सुरू करत आहे। अशाच प्रकारची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहिती द्यायची असल्यामुळे आपण इथं आलात। आमच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, आदिवासी समाजांना आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रवेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो। आणि सर्व लोकप्रतिनिधी, आदिवासी विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, स्वतः मी मुंडेगाव या गावाला प्रवेश उत्सव साजरा करायला शासकीय आश्रम शाळेमध्ये जात आहे। अशा प्रकारचं आदिवासी विभागानं नियोजन केलेलं आहे। आदिवासी विभागाने केलेलं नियोजन आपण सर्व स्तरापर्यंत पोहोचावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे। तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस अपार या संघटनेने सर्वे केला आणि त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत बरेचसे अडचणी निर्माण झाल्या, अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे यावेळेस शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये एकही वर्गाला शिक्षक नाही बा, अध्ययनाने अध्यापन करणारा शिक्षक नाही, विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाही, तासिका होत नाही, अशा प्रकारची तक्रार होऊ नये म्हणून आम्ही यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही बाह्य स्तरावर शिक्षक भरती तात्पुरती करून विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच उद्देश या बाह्य स्तरावरच्या शिक्षकाच्या माध्यमातून विषय कुठलाही नाही। समन्वय समिती जी तुम्ही नेमलेली आहे, जी समिती आहे ती नेमकी काय काम करणार आहे, त्याचा काय उद्देश आहे? एक शाळा समिती जशी असते अशाच प्रकारची आश्रम शाळेला सुद्धा, शासकीय आश्रम शाळेत सुद्धा एक समिती असावं। त्या समितीच्या माध्यमातून नियमितपणे त्या आश्रम शाळेमध्ये कुठल्या अडचणी आहे, कुठल्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजे, अशा प्रकारची समिती गठीत करून नियमितपणे सातत्याने बैठकीच्या माध्यमातून ज्या अडचणी आहेत ते पूर्ण माहीत व्हावं हाच उद्देश आहे। 7 सदस्य असेल। आम्ही त्या विद्यार्थ्यांना विश्वास घेऊन त्यांना जनजागृती करण्यात आहे। जसा शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे,
शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण तरी आहे. आम्ही शाळेत पहिल्या दिवशी माणूस आला, आपला माणूस स्वागतासाठी आला, आमचं कोणीतरी आहे, आमचा पालक आला बा. आमचे आदिवासी विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा आमचा पालक आहे आणि विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक यांचा एक अतिशय चांगला समन्वय राहिला पाहिजे, कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे आणि त्यातून विश्वास संपादन झाला पाहिजे, हाच विषय आहे. 100% नियोजन झालेलं आहे. कोण कोणत्या शाळेत जाणार आहे दिनांक 16 तारखेला आमच्याजवळ यादी तयार आहे. त्यामुळे आम्ही 2-3 महिन्यापासून स्काउट करत आहे. तुम्हाला आठवत असेल की संवाद हा अतिशय चांगला आम्ही महाराष्ट्रात उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी एवढा सहमती दर्शवलेली आहे का एक नंबर. त्यामुळे यावेळेस आमची पहिली वेळ आहे. आदिवासी विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. प्रथम वर्ष असल्यामुळे कदाचित काही चुका राहू शकते, परंतु भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे का शाळेच्या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वागत झालं पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, हाच उद्देश आहे. या भरती ज्या आहेत त्या बाह्य स्त्रोतात म्हणजे आउटसोर्स करून केल्या जाणार. नेहमी आउटसोर्स करून जर प्रक्रिया पार पडते प्रश्नचिन्ह आणि अडचणी होत कशा लक्ष दिलं जाणार आउटसोर्सिंग नाही. याच्यात काही आता आउटसोर्सिंग म्हणजे नेमकं कशी भरती पात्र शिक्षक डीएड टीईटी असणारे जे शिक्षक आहे त्यांना प्राधान्य देऊन शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, अध्ययन चांगलं झालं पाहिजे, हाच उद्देशाचा भरती आहे. मिळत नाही, शिक्षक असतात तिथे शिक्षक शिक्षण देत नाही, त्याचबरोबर तिथेच राहायला पाहिजे त्या शिक्षकांनी आहे ते तिथे राहत नाही, शाळा तिथे घरी जातात आणि शिपायाच्या भरोश्यावर सगळे विद्यार्थी असतात आणि त्यातून अनुचित प्रकार सुद्धा घडतात. त्यामुळे यावर्षीपासून काही त्यासाठी नियोजन केलेलं आहे. आदिवासी विभाग सज्ज आणि सावध झालेला आहे. शासकीय मध्ये होणाऱ्या अडचणी ज्या येणाऱ्या आरोग्य असेल, भोजन असो, सर्व गव्हर्नमेंटचे अधिकारी वरिष्ठ लोकप्रतिनिधी लक्ष ठेवून आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना त्रास जाणार नाही, अडचण जाणार. खूप खूप धन्यवाद.